नमस्कार शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीच्या अपाची या नवीन कीटकनाशकाविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये टेक्निकल कंटेंट कोणते आहेत, त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी याची शिफारस केलेली आहे, याची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय, याची फवारणी इतर बुरशीनाशक कीटकनाशक किंवा एनपीके विद्राव्य खत यांच्याबरोबर मिक्स करून फवारणी करू शकतो का, त्याचबरोबर हे कीटकनाशक आंतरप्रवाही आहे की संपर्क पद्धतीने कार्य करणार आहे, याच बरोबर आपण याची किंमत सुद्धा बाजारामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या किडींवर प्रभावीपणे कार्य करतं याविषयी सुद्धा या कीटकनाशकाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीच्या अपाची या कीटकनाशकामध्ये दोन टेक्निकल कंटेंट असतात। यामध्ये पहिला टेक्निकल कंटेंट जो असतो तो फिप्रोनिल 15%। हा टेक्निकल कंटेंट आपल्याला धानुका कंपनीच्या फॅक्स या कीटकनाशकामध्ये मिळत असतो। त्याचबरोबर बायर कंपनीच्या रिजेंट या कीटकनाशकामध्ये मिळत असतो। त्याचबरोबर दुसरा जो टेक्निकल कंटेंट आहे तो आहे फ्लोनिकॅमिड 15% WDG। शेतकरी मित्रांनो, हा टेक्निकल कंटेंट आपल्याला यूपीएल कंपनीच्याच उलाला या कीटकनाशकामध्ये मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, यूपीएल कंपनीच्या अपाची या कीटकनाशकामध्ये फिप्रोनिल 15%, त्याचबरोबर फ्लोनिकॅमिड 15% WDG हे दोन स्ट्रॉंग टेक्निकल कंटेंट एकाच कीटकनाशकामध्ये असल्यामुळे याचा उत्कृष्ट रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकातील रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी याची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, थ्रिप्स, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या डेकून यासारखी रस शोषक किडी, त्याचबरोबर बोंडअळीचं नियंत्रण काही प्रमाणामध्ये या कीटकनाशकाच्या माध्यमातून होत असतं। तर मित्रांनो, यूपीएल कंपनीचं अपाची हे जे कीटकनाशक आहे ते सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं कीटकनाशक आहे। त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं सुद्धा हे कार्य करतं, म्हणजेच झाडाच्या पानाच्या वरती जरी हे औषध पडलं तरी झाडाच्या पानाच्या खाली झिरपून जाण्याची ताकद या कीटकनाशकामध्ये असते। त्याचबरोबर आपण फवारणी केल्यानंतर 2.5 ते 3 तासाच्या नंतर जरी पाऊस आला तर हे औषध धुवून जात नाही। शेतकरी मित्रांनो, हे अपाची कीटकनाशक आहे ते टार्गेटेड किडींची सेंट्रल नर्वस सिस्टम क्लोराईड चॅनल ब्लॉक करून टाकतं, त्यामुळं या किडी खाऊ शकत नाहीत आणि उत्कृष्ट नियंत्रण आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, याची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय, तर 160 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी करायची आहे। त्याचबरोबर 12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण याचं प्रमाण घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, 80 ग्रॅम आणि 160 ग्रॅम या दोन पॅकिंग मध्ये हे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध होतं। शेतकरी मित्रांनो, याची फक्त फवारणी करण्यासाठी शिफारस आहे, जमिनीतून आपण सोडण्यासाठी याची शिफारस करण्यात आलेली नाही। शेतकरी मित्रांनो, हे कीटकनाशक आपण टॉनिक, बुरशीनाशक, एनपीके विद्राव्य खत याच्याबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, 160 ग्रॅम कीटकनाशकाची किंमत बाजारामध्ये सर्वसाधारणपणे 900 ते 950 रुपयाच्या आसपास आपल्याला मिळू शकते। शेतकरी मित्रांनो, लोकेशन नुसार याचा रेट कमी जास्त असू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकावर रस शोषक किडीचा मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या डेकून, बोंडअळी यासारख्या किडींचा ज्यावेळेस जास्त अटॅक होतो त्यावेळेस आपण याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, शेतीच्या कोणत्याही समस्येसाठी आपण कृषी मंत्रालय भारत सरकार 1800-180-1551 किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर यावर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता। हा टोल फ्री नंबर वर्षातील 365 दिवस म्हणजेच दररोज चालू असतो। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद।